राज्यातील काही भागात पावसाची शक्यता कायम आहे। मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पुढील 5 दिवस या 12 जिल्ह्यांमध्ये तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। तर दुसरीकडे उन्हाचा चटकाही असह्य होत आहे। नेमकं कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची जोरदार शक्यता आहे ते पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी रविवार ते बुधवार पावसाची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यात मंगळवारी, कोल्हापूर जिल्ह्यात सोमवार, मंगळवार आणि बुधवारी, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यात रविवारी काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। हवामान विभागाने आज मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, नंदुरबार, धुळे आणि जळगाव तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारीही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। विदर्भातील काही भागात पुढील 4 दिवस पावसाला पोषक हवामान आहे। विदर्भातील काही भागात पुढील 4 दिवस पावसाला पोषक हवामान आहे। भंडारा जिल्ह्यात मंगळवारी, चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारी, मंगळवार आणि बुधवारी गडचिरोली जिल्ह्यात, सोमवारी वर्धा जिल्ह्यात, बुधवारी यवतमाळ जिल्ह्यात, सोमवारी आणि बुधवारी काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यात रविवारी, सोमवार, मंगळवार आणि बुधवारी पावसाची शक्यता आहे। हिंगोली जिल्ह्यात रविवार, सोमवार आणि मंगळवारी, तर बीड जिल्ह्यात रविवारी, परभणी जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी, जालना जिल्ह्यात रविवारी, छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी पावसाचा अंदाज आहे।